मी आता मुरबाड पासून 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीमध्ये उभे आहे. आपण बघू शकता की पॉ नावाच्या संघटनेनं इथं खास प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार केलेली आहे. आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये इथे 14च्या वरती अशा प्रकारच्या पाळीव प्राण्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. ज्या पाळीव प्राण्यांच्या मालकांमध्ये ताकद आहे किंवा त्यांची इच्छा आहे ते अशा प्रकारचं मेमोरियल सुद्धा पाळीव प्राण्यांचं बांधू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था आहे. आपल्यासोबत पॉ संघटनेच्या ज्या को फाउंडर आहेत अनुराधा रामास्वामी आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारणार आहोत की नेमका हा प्रोजेक्ट काय आहे. ज्या घरात पाळीव प्राणी असतात त्यांना प्रॉब्लेम होतं बरियलचं, कारण आपल्याला त्या सोय नाही आहेत. तर त्यामुळे त्यांना त्यांचं प्राणीचं बरियलचं सोय करायसाठी आम्ही स्पेशली हे प्रोजेक्ट चालू केलं आहे. आणि त्याऐवजी आमचे हे स्पेशली हे हॉस्पिटल आहे ते भटक्या कुत्र्यांसाठी आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी आम्ही ट्रीटमेंट करतो. जसं निधन झाल्यानंतर त्याला एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्या संवेदनशीलतेनं त्याचं एक पद्धतीनं अंत्यसंस्कार केला जातो. त्याच पद्धतीनं इथे पाळीव प्राण्यांचा, मग कुत्रा असेल, मांजर असेल, अन्य पाळीव प्राणी असतील त्याचं असं केलं जातं. या हॉस्पिटलची जी व्यवस्था पाहतात ते डॉक्टर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार. डॉक्टर, काय नेमकं चालतं इथे का? ह्या ठिकाणी अनेक एरियामधून वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्यावरचे डॉग येत असतात. ह्या ठिकाणी ऍक्सिडेंटचे डॉग येत असतात, तसेच गॅस्ट्रोचे डॉग येत असतात. तर यांच्यावर व्यवस्थित प्रकारे उपचार केला जातो. तसेच या ठिकाणी आठवड्यातून 2 सर्जन सुद्धा ट्रीटमेंटला इथे येत असतात.